नाशिक जिल्ह्यातील सिन्नर तालुक्यातील दोंडी खुर्द येथील 3 एकर शेत जमिनीच्या फेरफार नोंदीचा निकाल लावण्याच्या मोबदल्यात 2,50,000ची लाच स्वीकारणारे सिन्नरचे नायब तहसीलदार संजय भिकाजी धनगर यांना लाचलुचपत प्रतिबंधक विभाग पथकाने रंगेहात पकडले। मुंबई नाका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करून पथकाने त्यांना अटक केली। बुधवार दिनांक 10 डिसेंबर रोजी कोर्टात हजर केले असता शुक्रवारपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली असून धनगर यांना 75,000 रुपये पगार आहे। महिला अधिकाऱ्यांसह कर्मचाऱ्यांनी सापळा रचला असता मंगळवार दिनांक 9 डिसेंबर रोजी सायंकाळी लाच सिन्नर कार्यालयात न स्वीकारता ती नाशिकमध्ये स्वीकारण्यास धनगर तयार झाले। पथक सिन्नरहून नाशकात दाखल झाले। सायंकाळी 6 वाजेपासून ते रात्री 9:30 वाजेपर्यंत वेगवेगळ्या जागा बदलल्या, मात्र एका ठिकाणी पैसे स्वीकारताना एसीबीच्या पथकाने त्यांना रंगेहात पकडले। एकेपी न्यूज साठी ब्युरो चीफ अनवर खान पठान, नासिक। अब हर वारदात पर रहेंगी हमारी